नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं RDL अकॅडमीमध्ये. बघा, आज 10 नोव्हेंबर आहे आणि पहिल्या शिफ्टचा पेपर पार पडलेला आहे धर्मादाय निरीक्षक या पदासाठी. तर तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचा पेपर अजून बाकी असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हा पॅटर्न समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये मी विद्यार्थ्याला कॉलवरती घेणार आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आजचा पेपर कसा होता. त्या अगोदर या ठिकाणी जर तुम्ही धर्मादाय आयुक्तालय भरती TCS पॅटर्नची टेस्ट सिरीज सोडवली नसेल तर पेपरमध्ये वेळेचा गोंधळ टाळण्यासाठी तसेच पॅटर्न समजण्यासाठी ABCD पॅटर्न असणारी आपली RDL अकॅडमीची ही टेस्ट तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला 12 टेस्ट पेपर ऑफर प्राईजमध्ये फक्त 99 रुपयाला उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट त्याचबरोबर PDF सुद्धा मिळणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना ही 1200+ प्रश्न असणारी TCS पॅटर्नची टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन RDL अकॅडमी असं सर्च करा. हा लोगो असणारा RDL अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये रजिस्टर केल्यानंतर स्टोअर या ऑप्शनमधून तुम्हाला टेस्ट सिरीज विकत घेता येईल. टेस्ट सिरीज संदर्भात काही अडचणी असतील तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिला, याच्यावरती तुम्ही धर्मादाय टेस्ट असा मेसेज करू शकता, किंवा जे विद्यार्थी दुसऱ्या नंबरवरून पेमेंट करणार असतील त्यांनी सुद्धा इकडे अगोदर मेसेज करून सांगणं गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या धमाकेदार सेशनला. मी विद्यार्थ्याला कॉलवरती घेतोय, आपण बोलूयात की आजचा पेपर कसा गेलेला आहे. तर विद्यार्थ्यांशी चर्चा करून आपण त्यांच्याच तोंडून ऐकू की आजचा पेपर त्यांना कसा गेलेला आहे. ओके, सो वेट फॉर अ सेक. हॅलो हॅलो, हां सर. नमस्कार. हां नमस्कार. तुम्ही आज सकाळच्या पहिल्या शिफ्टचा धर्मादायचा पेपर दिलाय बरोबर? हॅलो. दिला. हां पेपर दिला, झालाय माझा ओके ओके, काय सांगाल कसा आला होता पेपर? आपलं रोजचं जे हिंदी मराठी आणि इंग्लिश जे आहे ना, हां हां त्याचं ते व्यतिरिक्त काहीही नव्हतं. विशेष करून विशेषण हां. आणि वाक्याचा योग्य क्रम, 4 उदाहरणं होती. वाक्याचा योग्य क्रम किती होती याच्यावरती? 3 ते 4 उदाहरणं होती. ओके, 3 ते 4 प्रश्न. ओके, हां. अजून काय सांगा? इंग्लिशचं पण तेच होतं, पॅराजंबल. ओके, मराठीमध्ये विशेषण, वाक्याचा प्रकार, वाक्याचे क्रम, अजून काय काय आलं होतं मराठीमध्ये? समानार्थी विरुद्धार्थी. ओके आणि दिलेल्या वाक्याशी मिळता जुळता वाक्य प्रचार खालचा कोणता आहे, म्हण कोणती लागू होते. ओके, म्हण आणि वाक्यप्रचार, म्हण आणि वाक्यप्रचार. विरुद्धार्थी समानार्थी जे शब्द आले होते किती असतील त्याच्यावरती एकूण? 2 ते 3. ओके, आणि म्हणी वाक्यप्रचारावरती किती प्रश्न आहेत? ते पण 2 ते 3 होते. ओके, उतारा होता मराठीमध्ये? होता. उतारा अवघड होता. उतारा अवघड होता. अगदी विचार करण्यासारखा होता. अगदी सहज उत्तर आली नाही, विचार करायला वेळ लागला, त्याच्यात वेळ गेला. ओके, उतार्यावरती किती प्रश्न असतील एकूण? 4 होते. ओके, एकंदरीत मराठी कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे मराठी क्लास जॉईन केल्यामुळे सोपं वाटलं. ओके, म्हणजे आपण रेग्युलर जे युट्यूबवरती घेतोय ते तुम्हाला? हो, ते सोडून बाकी काहीही नाही. आणि मी सांगू का, तुमचा क्लास जॉईन केल्यानंतर इंग्लिश आणि मराठीचं या व्यतिरिक्त मी काहीही अभ्यास केलेला नव्हता. ओके ओके ओके, तर म्हणजे युट्यूबवरून जे लेक्चर केले त्याच्यातून पण इंग्लिश मराठी कव्हर झालं? आणि मी ह्याच्या बॅचला होते, धर्मादाय निरीक्षकच्या बॅचला होते. म्हणजे तुम्ही आपल्या बॅचच्या पण स्टुडंट आहात? ओके ओके, ठीक आहे. हो, आणि टेस्ट सिरीज पण घेतली. अगदी मी 11th आवरला टेस्ट सिरीज घेतली. ओके ओके, आणि मग म्हणजे मला नेमकी काय तिथं परिस्थिती असणार आहे त्याचा अनुभव आधीच आल्यामुळे ना गोंधळून जायला झालं नाही. ओके ओके, म्हणजे टेस्ट सिरीज मुळे वेळेचं मॅनेजमेंट झालं? हो, झालं. ओके, खूप मदत झाली टेस्ट सिरीज मुळे. ओके, मला सांगा इंग्लिश बद्दल थोडंसं आपण बघूयात. इंग्लिशमध्ये कुठले कुठले टॉपिक विचारले होते? इंग्लिश मध्ये समानार्थी विरुद्धार्थी तर होतच होतं. ओके, सिनोनिम अँटोनिम्स विचारले. किती असतील याच्यावरती? 3-4 तरी होते. 3 ते 4 प्रश्न. ओके, अजून काय सांगाल? अजून पॅसेज होता. पॅसेज वरती किती प्रश्न? सोपा होता का पॅसेज? नाही, तो पण विचार करण्यासारखाच होता पॅसेज. ओके, याच्यावरती किती प्रश्न असतील पॅसेजवर? 4 तरी होते. 4 क्वेश्चन. ओके, अजून काय काय विचारलेलं इंग्लिश मध्ये? अजून एक वाक्याची सुरुवात दिलेली. ओके, म्हणजे पॅराजंबल मध्ये पुढचं वाक्य काय असू शकतं त्याचे सिक्वेन्स द्यायचा होता. ओके, असे पॅराजंबल किती विचारले होते एकूण? 2-3 होते ना.
2 ते 3 पॅराजंबल विचारत. हो. ओके. ईडीएम फ्रेजेस वरती प्रश्न आहेत. होते 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 2-3 होते. 2-3 प्रश्न ईडीएम्स वरती, ईडीएम्स आणि फ्रेजेस. आणि त्यात पण ते होतं की एका वाक्यात एक परिस्थिती सांगितली होती, त्याला योग्य इडियम कोणती तिथं लागू होती. ओके. आता कालच्या युट्यूबच्या सेशनमध्ये आपण तसा प्रश्न घेतलेला आहे की सिच्युएशन दिली आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला योग्य त्या प्रोवर्बची किंवा फ्रेजची इडियमची तिथे निवड करायची आहे. ओके ओके ठीक आहे. अजून काय आठवतं इंग्लिशमध्ये? अजून नाही एवढंच. ओके ठीक आहे. इंग्लिश नंतर आपण जाऊयात आता सामान्य ज्ञान, जी के, ज्याच्यामध्ये खूप वास्ट सिलेबस दिलेला असतो. जी के मध्ये काय काय आठवते तुम्हाला? जी के मध्ये काय आलं असेल? जीके मध्ये काय रतन टाटा कधी एक्सपायर झाले. रतन टाटा कधी एक्सपायर झाले हा प्रश्न आला होता. ओके. त्यानंतर कृष्णेचा इश्यू मध्ये झाला साताऱ्यामध्ये, ते धोम धरणावर ते त्याचं आलं होतं. काय म्हणाला? धोम धरणावर साताऱ्यातलं. धोम धरण. हा. ओके. सातारा याच्यावरती प्रश्न आलाय. हा. अजून काय सांगाल? अजून लहान मुलांचे अधिकार आणि त्यांचे काय असं काहीतरी होतं ते घटना दुरुस्ती कोणती आहे ते. शिक्षण म्हणजे शिक्षणाचं जे कर्तव्य आहे मूलभूत शिक्षण. नाही नाही हां हां तसं नाही नव्हतं ते. हां. काय वेगळंच होतं ते. तरी वाचनात आलं नाही ते. थोडंसं मला जरा जमलिंग झालं. ओके ओके. 1857च्या उठावावर प्रश्न होता. काय विचारलेलं? कोणता व्हाईसरॉय होता तो? व्हाईसरॉय विचारलंय तुम्हाला. ओके. 1857च्या उठावाबद्दल एक प्रश्न आहे. पुढे काय सांगाल अजून? उठावानंतर अजून इतिहासाबद्दल काही विचारलंय? एखादं वृत्तपत्र, एखादी संस्था, त्याचे संस्थापक? ओके. चालू घडामोडीवरती काही प्रश्न होते का? 2000 ते ह्याचं होतं नवीन मिसाईल कोणतं लॉन्च झालंय ते. मिसाईल वरती प्रश्न विचारला. ओके. ते होतं. एकूण किती असतील चालू घडामोडीवरचे प्रश्न? 7-8 होते करंट मधले. ओके. 7 ते 8 प्रश्न करंट अफेअर वरती आलेत. 2025 मधलेच होते की 24 चे पण विचारले? नाही 24 चे थोडे होते, 25 चे थोडे होते, अगदी करंट मधले थोडे होते. ओके. 24-25 दोन्ही विचारलेले. अजून जीएस मध्ये काय आठवते तुम्हाला? भूगोल, इतिहास याच्यावरती? भूगोलाचं काय नव्हतं, इतिहासच बऱ्यापैकी होता. ओके ओके ठीक आहे. राज्य टाइमलाईन म्हणे, टाइमलाईन कधी ती म्हणजे सरकारी तो GR कधी निघाला टाइमलाईन असं काहीतरी त्यांना विचारायचं होतं. सरकारी GR 1918 1925 असे ऑप्शन होते. ओके ओके ठीक आहे. अर्थसंकल्प वगैरे काही विचारलं होतं का आता? नवीन बजेट आले? नाही. ओके. एखादी योजना वगैरे? ओके चालेल. आणि रिझनिंग मध्ये काय सांगितलं? काय आलं होतं रिझनिंग मध्ये? अल्फाबेटिकली ऑर्डर विस्कटून दिलेली ती काय व्यवस्थित लावा. त्यात ते सोप्या लेवलचं होतं. रिझनिंग सोपं होतं म्हणजे तुम्हाला अक्षर मालिका असेल. आणि ते राऊंड टेबल वरती LMNOP बसलेत आणि त्यांच्या डाव्या बाजूला इकडून थर्ड तो आहे, सेकंड हा आहे असं. बैठक व्यवस्थावरती प्रश्न होता. असं होतं. नातेसंबंधावरती प्रश्न होता. एक होता पण खूप अवघड होता. नातेसंबंध अवघड प्रश्न विचारला. ओके. एकंदरीत रिझनिंगची लेवल सोपी होती म्हणजे रेग्युलर जे येते तेच येते. ओके ठीक आहे चालेल. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ओके. बघा मित्रांनो, अशा पद्धतीचा पेपर आजच्या या पहिल्या शिफ्टमध्ये आलेला आहे. अजून काही प्रश्न उपलब्ध होतील तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. त्याच्यासाठी तुम्ही RDL अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ज्यांनी अजून टेस्ट सोडवलेली नसेल त्यांनी टेस्ट सोडून घ्या. RDL अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. फक्त 99 रुपये प्राईज आपण ऑफरमध्ये ठेवलेली आहे टेस्ट सिरीजची. याच्यात ABCD जो नवीन पॅटर्न आहे त्याच्यानुसार 12 टेस्ट दिल्यात. 1200+ प्रश्नांची तुमची तयारी होईल. ज्यांना कोणाला टेस्ट सिरीजबद्दल काही अधिकची माहिती पाहिजे किंवा काही विचारायचं असेल तर इकडे व्हॉट्सअप नंबर दिला आहे, याच्यावरती मेसेज करू शकता. धर्मादाय टेस्ट म्हणून. ओके चला भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा.